माझा जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड पूर्व नागपूरमध्ये आजपासून नाही आहे. मी विधान परिषदचा 6 जिल्ह्याचा आमदार झाल्यानंतर 4.25 वर्षापासून माझ्या कार्यालयावर तो बोर्ड आहे. एक तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हे जे आहे ज्यांनी चिखलफेक केली हे मठ्ठबुद्धी आहे. हे 4 वर्षानंतर याची झोप उघडली आणि बोर्डावर आमदार लिहिलाय, त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन राहिले. मला विधान परिषदच्या विधिमंडळाच्या कायद्यानुसार मला परवानगी आहे की मी या 6 जिल्ह्यामध्ये कुठेही कार्यालय उघडू शकतो, माझ्या नावासोबत आमदार लिहू शकतो. यांचा बाप जरी आला तरी तो बोर्ड हटणार नाही आणि असे अनेक बोर्ड आम्ही लावू. दुसरी गोष्ट, आज कालच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं रीतसर पोलिसांच्या परवानगीने आंदोलन करीत आहे. समोर जे भारतीय जनता पार्टीचे आहे, एक तर आमदारांनी इतकी मोठी सिक्युरिटी लावून घेतली आणि मग तुम्ही जर इतके लोकप्रिय आहे, तुम्ही जर एवढं काम करता तर तुम्हाला घाबरण्याचं कारण काय, हा एक मुद्दा. यांचं आंदोलन जे आहे ते इल्लिगल आहे, यांना कोणती परवानगी नाही. आणि जे कालच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे ते सर्रासपणे या ठिकाणी फिरत आहे, त्यांना पोलिसांनी इमिजिएटली अटक केली पाहिजे. त्यांना या व्हेन्यूवरून या ठिकाणावरून त्यांनी हाकललं पाहिजे. या पूर्ण ठिकाणी मी सांगितलं 4.25 वर्षापासून तो बोर्ड लागलेला आहे. आमदार अभिजित वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र. मी पूर्वमध्ये 2014 मध्ये विधानसभेची निवडणूक लढलो आणि तेव्हापासून या क्षेत्रामध्ये सातत्याने काँग्रेस पक्षाचं काम करतो. मी कुठल्याही 6 जिल्ह्याच्या कुठल्याही गावामध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करता येते. जनसंपर्क कार्यालय सुरू केल्यानंतर तिथला ठिकाणचा ऍड्रेस टाकावा लागेल ना दादा, कुठलं क्षेत्र हे टाकावं लागेल, ते टाकलेलं आहे. त्याच्यावर कोणताही देशाच्या कुठल्याही कायद्याच्या माध्यमातून कुठल्याही विधिमंडळाच्या कायद्यामधून कुठल्याही प्रकारे मला मनाई नाही आहे. आणि म्हणून काहीतरी आकाशबुद्धीनं, ती आकाशबुद्धी अशी आहे की राहुलजींची बिहारमध्ये जी 17 तारखेपासून जी वोट अधिकार यात्रा सुरू झालेली आहे, यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि म्हणून हे आता केवळ अशा पद्धतीच्या घटनेला वेगळ्या पद्धतीचं वळण देण्याचं काम हे मंडळी सातत्याने करत आले, तेही आज करत आहे. आपने जो सवाल किया ना, सवाल का एक ही जवाब है, आंख के अंदर का इलाज है, उसका डॉक्टर है, लेकिन अकल के अंदर का कोई डॉक्टर आज तक हुआ नहीं. आमदार को आमदार कहोगे, नगर सेवक को नगर सेवक कहोगे. सपोज करो कि कोई सरपंच है, उसको सरपंची कहोगे ना, ये आमदार नहीं तो क्या नगर सेवक है क्या? प्रॉब्लम कैसी है? जैसा तुम्हारा नेता वैसी तुम्हारी कार्यकर्ता. नेता कितना पढ़ा लिखा है? अब ये पूरे नागपुर के लोग हैं, कोई बोल रहा है चौथी फेल है, कोई बोल रहा है चौथी पास है. तो पहले अब जब चौथी फेल के कार्यकर्ता भी तो